नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आयज जम्मू तवी रेल्वे स्टेशना वयल्यान विस्तारीत श्रीनगर कतरा वंदे भारत एक्सप्रेस सेवेक 5वो बावटो दाखयतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज सावन 2 दिसांच्या लडाखाच्या भोंवडेर आसतले. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारत 2030-31 मेरेन वट्टनियार्थ $2 ट्रिलियन अमेरिकन डॉलराचें लक्ष्य साध्य केलां अशें सांगलां. एक्झिट पोलांनी आसामात भाजपाक जैत मेळटलें असो अदमास उक्तायला. आतां पुराय खबरो. उत्तर प्रदेशांतल्या हरदोई जिल्ल्यांत 12 जिल्ल्यांतल्यान वचपी मेरठ आनी प्रयागराज हांकां जोडपी 594 किलोमीटर लांबायेच्या गंगा एक्सप्रेस मार्गाचें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तावण केलें. जशी गंगा हजारांनी वर्सां उत्तर प्रदेशा खातीर जीवनरेखा जावन आसा तेच प्रमाण हो एक्सप्रेस मार्गूय ह्या राज्याच्या उदरगतीची नवी जिवीतरेखा जातलो. देशांत सगळ्यांत चड एक्सप्रेस वे आशिल्लें राज्य उत्तर प्रदेश जालां. उच्च गतीच्या ह्या मार्गाक लागून उत्तर प्रदेशांत जोडणी बऱ्याच प्रमाणात वाडटली. तेच बरोबर उद्देगीक गुंतवणूक, रसद, शेतकी विपणन आनी प्रादेशीक समतोलाक चालना मेळटली अशी अपेक्षा आसा अशें ह्या वेळार भरिल्ल्या सभेमुखेर उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. गंगा एक्सप्रेसवे यूपी के एक छोर को दूसरे छोर से तो जोड़ता ही है, ये एनसीआर के असीम संभावनाओं को भी करीब लाएगा. गंगा एक्सप्रेसवे पर गाड़ियां तो दौड़ेगी ही, इसके किनारे नए औद्योगिक अवसर विकसित होंगे. इसके लिए हरदोई जैसे दूसरे जिलों में इंडस्ट्रियल कॉरिडोर विकसित किए जा रहे हैं. अलग अलग सेक्टर्स जैसे फार्मा, टेक्सटाइल आदि के क्लस्टर्स विकसित होंगे. युवाओं के लिए रोजगार के नए अवसर भी तैयार होंगे. प्रधानमंत्रीच्या कल्पनेखाला राज्यांतली प्रगत मुळावी बांदावळ उदरगतीक चालना दिता अशें गंगा एक्सप्रेस मार्गाचे उक्तावण सुवाळ्यान उलयतना उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी सांगलां. ह्या प्रकल्पाक उत्तर प्रदेशाचे अर्थवेवस्थेचो फाटीचो कणो अशें वर्णन करतना एक्सप्रेस वे उद्देगीक वाड, पर्यटन आनी रोजगारा खातीर नवे मार्ग उक्ते करतले अशें योगी आदित्यनाथ हांणी मुखार म्हळें. उत्तर प्रदेश के अंदर केवल यह एक्सप्रेसवे हमारी दूरी को ही कम नहीं कर रहे हैं, बल्कि इन सभी पे डिफेंस मैन्युफैक्चरिंग कॉरिडोर वह भी है. और साथ साथ उत्तर प्रदेश के अंदर इन एक्सप्रेसवे के माध्यम से अन्नदाताओं, किसानों की उन्नति के ये एक्सप्रेसवे बने हैं. युवाओं के रोजगार के एक्सप्रेसवे बने हैं. 2 पावंड्याच्या विधानसभा वेंचणुकेत अस्तंत बंगालांत विक्रमी 92.47% मतदारांची संख्या नोंद जाल्या, जी स्वातंत्र्या उपरांत राज्यांत सगळ्यांत चड जावन आसा. दुसऱ्या पावंड्यार मतदान टक्केवारी 91.66% जाल्यार 23 एप्रिलाक पयल्या पावंड्यार 93.19% आशिल्ली. विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमण्या पावंड्यार काल 142 सुवातींनी मतदान जालें. ह्या म्हयन्यांत वेंचणुकेक गेल्ल्या 5 विधानसभांचो अस्तंत बंगाल, तमिळनाडू, पुडुचेरी, केरळ आनी आसाम 4 मेक मतमेजणी सुरू जातली. एक्झिट पोलांनी आसामात भाजपाक जैत मेळटलें असो अदमास उक्तायला. कितल्याशाच टीव्ही चॅनलांनी आनी खाजगी फॉर्मांनी केल्ल्या एक्झिट पोलांतल्यान भाजपाच्या फुडारपणा खाला आशिल्ल्या युतीक आसामात सुमार 87 ते 100 सुवाती मेळपाची शक्यता आसा, जाल्यार काँग्रेसीक सुमार 26 ते 36 सुवाती मेळपाची शक्यता आसा. अस्तंत बंगालांत कांय एक्झिट पोलांनी भाजपाक जैत मेळटलें असो अदमास आसा, जाल्यार कांय जाणांनी तृणमूल काँग्रेसीक जैत मेळटलें असो अदमास उक्तायला. एक्झिट पोला प्रमाण भाजपाक सुमार 140 ते 160 सुवाती मेळपाची शक्यताय आसा, जाल्यार टीएमसीक सुमार 120 ते 140 सुवाती मेळपाची शक्यता उक्तायल्या. केरळांत एक्झिट पोला प्रमाण काँग्रेस परतून सत्तेर येवपाची शक्यताय आसा. तमिळनाडूंतल्या चडशा एक्झिट पोलांनी डीएमकेच्या फुडारपणा खाला आशिल्ले युती खातीर स्पश्ट आघाडी दाखयल्या. एक्झिट पोलांत डीएमकेक सुमार 112 ते 140 सुवाती मेळटली आनी एआयडीएमकेक 60 ते 100 सुवाती मेळटलो असो अदमास उक्तायला. पुडुचेरीत चड करून सगळ्या एक्झिट पोलांत एनडीए सरकाराक परतून सत्तेर येवपाचो अदमास आसा. तांणी एनडीए युतीक 16 ते 20 जागे मेळटले, जाल्यार डीएमके आनी काँग्रेसीक युतीक 6 ते 8 जागे मेळटले असो अदमास उक्तायला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. जोडणी आनी पर्यटनाक व्हड चालना दितना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आयज जम्मू तवी रेल्वे स्टेशना वयल्यान विस्तारीत श्रीनगर कतरा वंदे भारत एक्सप्रेस सेवेक 5वो बावटो दाखयतले. सध्या श्रीनगर आनी श्री माता वैष्णोदेवी कटरा हांचे मदीं ही गाडी चलता. आतां जम्मू तवी मेरेन वाडयल्या. आतां ही गाडी 8 डब्या बदला 20 डब्यांनी चलतली, जाका लागून क्षमता, जोडणी आनी सोयी खूब वाडटल्यो. ह्या कृतीक लागून पर्यटनाक व्हड चालना मेळटली, जाका लागून चड भोंवडेकारांक श्रीनगर सारकिल्ल्या गंतव्यांचेर आनी लागसारच्या आकर्शणांचो लाव घेवपाक मेळटलो. जम्मू श्रीनगर हांचे मदीं नेमान रेल्वे सेवा शेनवारा सुरू जातली. ही गाडी मंगळार सोडल्यार सप्तकांतले 6 दीस चलतली. पयली सेवा जम्मू तवी सावन सकाळी 6:20 सुट्टली आनी श्री माता वैष्णोदेवी कटरा, रेसी आनी बनिहाल स्टेशनाचेर थांबतली. ही गाडी सकाळी 11:10 श्रीनगर पावतली आनी सुमार 4:50 प्रवास पुराय करतली. परत येतना ही गाडी दनपारां 2 वरांचेर श्रीनगरांतल्यान सुट्टली आनी दनपारां 6:50 जम्मू तवीक पावतली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज सावन 2 दिसांच्या लडाखाच्या भोंवडेर आसतले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मंत्री शाह हांणी आपल्या भेटी वेळार बुद्ध पौर्णिमा निमतान मे म्हयन्यान 1 तारखेसावन सुरू जावपी भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेशांचे पयलेच खेपे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाक आपूण हाजीर रावपाचे आसात अशें सांगलां. केंद्रीय बंदरां, जहाज, येरादारी आनी उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी भारत 2026-27 वित्तीय वर्सा 62 जहाजां जोडपाचो रस्तो नकासो तयार करून 51,000 कोटी रुपया परस चड गुंतवणूक केल्या अशें सांगलां. काल नवी दिल्लीत हॉर्मुझ खाडींतल्यान संबंदीत उच्च पातळीचेर आंतर मंत्रालयीन नियाळ बसकेचें अध्यक्षपद सांबाळून सोनोवाल हांणी भायल्या व्यत्यया आड लवचीकपण वाडोवपा खातीर देशाची जहाज येरादारी क्षमता बेगोबेग वाडोवपाचो उलो मारला. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारत 2030-31 मेरेन वट्ट नियाळ $2 ट्रिलियन लक्ष्य साध्य करता. तातूंत दरेकी 1 ट्रिलियन वेपारी नियाळ आनी सेवा नियाळ आसा अशें सांगलां. नवी दिल्ली 2030-31 मेरेन $2 ट्रिलियन नियाळ मोख साध्य करपा खातीर प्लॅन ऑफ एक्शनाचेर जाल्ले पुनर्वालोकन बसकेचें अध्यक्षपद तांणी सांबाळ्ळें. दरेक क्षेत्रीय कृती नोडल संयुक्त सचिवाक दिता, पुरवण बाजू वा मागणी बाजू म्हणून वर्गीकृत करता अशें तांणी सांगलें. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक हे बुधवारा रातीं अचकीत दिल्लीत गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरचिटणीस BL संतोष आनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांचे कडेन म्हत्वाच्या विशयांचेर चर्चा जातली. आगामी विधानसभा वेंचणुके विशीं चर्चा करपा खातीर दिल्ली आयल्यात अशी माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक हांणी दिल्या. अर्थीक सेवा खात्याचे सचीव M. नागराजू हांणी आयज नवी दिल्लीत भौशीक क्षेत्रांतल्यो बँको आनी मुखेल खाजगी बँकां कडेन अर्थीक समावेश येवजणेचो प्रगती विशीं नियाळ बसकेचें अध्यक्षपद सांबाळ्ळें. प्रगतीचो नियाळ घेतना नागराजू हांणी अर्थीक समावेशाच्या मळार बँकांनी केल्ल्या यत्नांची वळख करून घेतली. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं वृत्त निवेदकाच्या पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें. ताची पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. अर्ज करपाक निमणी तारीख 17 मे आसा. भारतीय हवामान खात्यान देशांतल्या जायत्या वाठारांनी गडगड, वीज, वारें आनी व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. IPL क्रिकेट सर्तीन काल रातीं मुंबयच्या वानखेडे स्टेडियमांत सनरायझर्स हैदराबादान मुंबय इंडियन्साक 6 विकेटींनी हारयले. आतां परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आयज जम्मू तवी रेल्वे स्टेशना वयल्यान विस्तारीत श्रीनगर कतरा वंदे भारत एक्सप्रेस सेवेक 5वो बावटो दाखयतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज सावन 2 दिसांच्या लडाखाच्या भोंवडेर आसतले. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारत 2030-31 मेरेन वट्ट नियाळ $2 ट्रिलियन लक्ष्य साध्य केलां अशें सांगलां.
एक्झिट पोलांनी आसाम हांगा भाजपाक जैत मेळटलें असो अदमास आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.